नमस्कार. आज आपण बघणार आहोत पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया, उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न. प्रश्न नंबर 1. मित्रांनो, या प्रश्नामध्ये बघा x z z y अधिक x y y z आणि उत्तर येतं y y y y. तर मित्रांनो, आपल्याला पर्यायांचा वापर करावा लागणार आहे. पर्याय क्रमांक ए नुसार मित्रांनो x म्हणजे 4, y म्हणजे 3 आणि z म्हणजे 2. मग मित्रांनो, ज्या ठिकाणी आपल्याला x दिसेल त्या ठिकाणी आपण 4 ठेवणार, ज्या ठिकाणी y आहे त्या ठिकाणी आपल्याला 3 ठेवायचा आहे आणि ज्या ठिकाणी z आहे तिथे आपण 0 ठेवणार. आणि मग मित्रांनो, आपण पर्याय चेक करणार. कोणत्या पर्यायातील अंक ठेवल्यानंतर आपलं उत्तर बरोबर येतं, म्हणजे x म्हणजे 4, y म्हणजे 3 आणि z म्हणजे 0. तर मित्रांनो, बघूयात आपलं उत्तर कोणतं बरोबर आहे. पर्याय क्रमांक ए नुसार मित्रांनो एक्स वाय आणि झेड ची मांडणी या ठिकाणी केलेली आहे. म्हणजे आता फक्त आपल्याला ही बेरीज चेक करायची. बघा, 3 अधिक 0 3, 0 अधिक 3 3, 0 अधिक 3 3 आणि 4 आणि 4 मित्रांनो 8 होतात. आपल्याला इथे 3 दिसतात, म्हणजे पर्याय क्रमांक ए चुकीचा. पर्याय क्रमांक बी. आता मित्रांनो, ही मांडणी मी अगोदरच करून ठेवलेली आहे. आपला वेळ वाचावा, व्हिडिओ थोडा शॉर्ट मध्ये व्हावा यासाठी ही मांडणी अगोदर केलेली आहे. पर्याय क्रमांक बी नुसार मित्रांनो एक्स वाय आणि झेडच्या किमती या ठिकाणी ठेवलेल्या आहेत. एक्स म्हणजे 2, वाय म्हणजे 4 आणि झेड म्हणजे 2. बघूयात आपलं उत्तर बरोबर आहे का. 4 आणि 2 6. मित्रांनो 4 आणि 2 6 होतात. खाली आपल्याला 4 दिले, म्हणून पर्याय क्रमांक बी चुकीचा. पर्याय क्रमांक सी. मित्रांनो, पर्याय क्रमांक सी नुसार आपल्याला एक्स वाय झेडच्या किमती अनुक्रमे 3 6 आणि 2. एक्स म्हणजे आपण 3 घेणार, वाय म्हणजे 6 आणि झेड म्हणजे 2. बघूयात आपलं उत्तर बरोबर आहे का. 6 आणि 2 मित्रांनो 8 होतात. या ठिकाणी 6 दिले, म्हणजे पर्याय क्रमांक सी चुकीचा. मित्रांनो 1 2 3 पर्याय जर चुकीचे असतील तर चौथा पर्याय 100% बरोबर असेल. बघूयात मित्रांनो, पर्याय क्रमांक डी नुसार आपल्याला एक्स म्हणजे 4, वाय म्हणजे 8 आणि झेड म्हणजे 0 घ्यायचा आहे. ज्या ठिकाणी एक्स दिसतो तिथे आपण 4 घेणार, जिथे वाय आहे तिथे आपण 8 घेणार आणि ज्या ठिकाणी झेड आहे तिथे मित्रांनो 0. बघूयात बेरीज बरोबर आहे का. 8 अधिक 0 8, 0 अधिक 8 8, 0 अधिक 8 8 आणि 4 आणि 4 8. मित्रांनो पर्याय क्रमांक डी बरोबर आहे, म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. प्रश्न नंबर 2. 72 दशकातून 10 एकक वजा करून त्यात किती दशक मिळवले असता उत्तर 9 शतक येईल. मित्रांनो 72 दशकातून 10 एकक वजा करायचे आणि त्यामध्ये किती दशक मिळवल्यानंतर आपलं उत्तर 9 शतक येईल. बघा, 72 दशक, दशक म्हणजे मित्रांनो 10, 72 लिहून घेतले. दशक म्हणजे 10, 10 वरचा 1 0 म्हणजे 720. 72 दशक म्हणजे 720. त्यानंतर 10 एकक, 10 एकक म्हणजे 10 आणि त्यानंतर 9 शतक. मित्रांनो 9 शतक म्हणजे 100, 100वर 2 शून्य, 9 शतक म्हणजे 900. तर मित्रांनो बघा, 72 दशकातून म्हणजे 720 मधून 10 एकक आपल्याला वजा करायचे. 10 एकक म्हणजे 10. 720 मधून 10 गेले मित्रांनो 710. उत्तर आलं 710. 72 दशकातून 10 एकक वजा करून त्यात किती दशक मिळवले असता. मित्रांनो 710 मध्ये किती दशक मिळवले असता उत्तर 9 शतक येईल. म्हणजे आपलं उत्तर 9 शतक म्हणजे 900 यायला पाहिजे. 710 मध्ये किती दशक, मित्रांनो नीट समजून घ्या. 710 मध्ये किती दशक मिळवल्यानंतर आपलं उत्तर 9 शतक येईल. तर बघा, आपण वजाबाकी करूया. 900 वजा 710, इथे 0, 10, 10तून 1 गेला 9, 8तून 7 गेले 1, म्हणजे मित्रांनो 190. आता 710 मध्ये किती दशक, तर मित्रांनो 19 दशक. 19 दशक म्हणजे 190. 19 दशक. 710 मध्ये 19 दशक मिळवल्यानंतर आपलं उत्तर 900 येतं. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. मित्रांनो 19 दशक. 190, 710 मध्ये आपल्याला 190 मिळवायचे, म्हणजे आपलं उत्तर 900 येतं. 190 म्हणजेच 19 दशक. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. प्रश्न नंबर 3. 5 अंकी मोठ्यात मोठ्या समसंख्येस 2 अंकी मोठ्यात मोठ्या मूळ संख्येने गुणले असता येणारा गुणाकार आहे.
मित्रांनो 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या आणि 2 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या. बघा 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या मित्रांनो 99,998. एक अंकी मोठ्यात मोठी संख्या, 2 अंकी मोठ्यात मोठी संख्या मित्रांनो 99, 3 अंकी मोठ्यात मोठी संख्या 999, 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या 9,999 आणि 5 अंकी मोठ्यात मोठी समसंख्या म्हणजे 99,998 गुणिले 2 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या मित्रांनो 2 अंकी मोठ्यात मोठी मूळ संख्या आहे 97. आता 97 ने आपल्याला 99,998 ला गुणायचे. आता सुरुवातीला आपण 7 ने गुणणार, एकक स्थानी असणारे 7 ने गुणणार. 7 8 56, हातचे आले 5. 7 9 63, 63 आणि 5 68, हातचे आले 8. 7 9 63, 63 आणि 6 69, हातचे आले 6. 7 9 63 आणि 6 69, हातचे आले 6. 7 9 63, 63 आणि 6 69. मित्रांनो आता 9 ने गुणणार, मग हा दशकाचा शून्य. 9 8 72 म्हणजे हातचे आले 7. 9 9 81, 81 आणि 7 88, हातचे आले 8. 9 9 81, 81 आणि 8 89, हातचे आले 8. 9 9 81, 81 आणि 8 89, हातचे आले 8. 9 9 81, 81 आणि 8 89. मित्रांनो आता होणार बेरीज. 6 8 आणि 2 10, हातचा आला 1. 9 आणि 1 10, 10 आणि 8 18, हातचा आला 1. 9 9 18 आणि 1 19, हातचा आला 1. 9 9 18 आणि 1 19, हातचा आला 1. 9 आणि 1 10, 10 आणि 6 16, हातचा आला 1. 8 आणि 1 9. मित्रांनो आपलं उत्तर आलं 96,99,806. 96,99,806 म्हणजे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए. प्रश्न नंबर 4. 405 गुणिले 47 करण्याऐवजी 405 गुणिले 74 केल्यास गुणाकार कितीने जास्त येईल? मित्रांनो 405 या संख्येला 47 ने गुणण्याऐवजी 405 या संख्येला 74 ने गुणलं तर गुणाकार कितीने जास्त येतो? मित्रांनो दोनही गुणाकार करावे लागतील आणि आलेल्या उत्तराची वजाबाकी करायची. बघूयात 405 गुणिले 47, 7 5 35, हातचे आले 3. 7 0 0 3 3, 7 चौक 28, दशकाचा शून्य. 4 25, हातचे आले 2. 4 0 0 2 2, 4 चौक 16. मित्रांनो या ठिकाणी होणार बेरीज 5 3 8 आणि 2 10, हातचा आला 1. 6 2 8 आणि 1 9, 1 1 19,035. त्यानंतर 405 गुणिले 74, 4 25, हातचे आले 2. 4 0 0 2 2, 4 चौक 16. पुढे दशकाचा शून्य. 7 5 35, हातचे आले 3. 7 0 0 3 3 आणि 7 चौक 28. होणार बेरीज 0 5 आणि 2 7, 6 3 9, 8 आणि 1 9 आणि 2 म्हणजे 29,970. मित्रांनो आता वजाबाकी करायची. 29,970 वजा 19,035. तर मित्रांनो बघा इथे होणार 10 10तून 5 गेले, खाली राहिले 5. 6तून 3 गेले 3. 89 9, 9तून 9 गेले 0, 2तून 1 गेला 1. मित्रांनो आपल्याला उत्तर मिळालं 10,935. 10,935 म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी 10,935. प्रश्न नंबर 5. 6,363 भागिले 9 या उदाहरणात भाजक 2 ने कमी केल्यास भागाकार कितीने वाढेल? मित्रांनो 6,363 भागिले 9 या उदाहरणामध्ये आपल्याला काय करायचे? भाजक जो आहे तो 2 ने कमी करायचा. म्हणजे सुरुवातीला आपल्याला 6,363 भागिले 9 हा भागाकार करायचा आणि त्यानंतर 6,363 भागिले 7 हा भागाकार करायचा. म्हणजे या ठिकाणी भाजक आपण 2 ने कमी केला. तर मित्रांनो भागाकार कितीने वाढेल ते आपल्याला शोधायचे. तर मित्रांनो हे आपण 2 भागाकार करणार. सुरुवातीला भाजक असेल 9 आणि त्यानंतर पुढच्या भागाकारामध्ये आपला भाजक असेल 7. भाजक आपण 2 ने कमी केला. बघूया 9 7 63,
बाकी उरली 0 वरून घेतले 6 भाग जात नाही, मग शून्याचा भाग दिला या ठिकाणी 0 बाकी उरली 6 वरून घेतले 3 झाले 63 9 7 63 63 मधून 63 गेले बाकी उरली 0 भागाकार आला 707. आता 6363 भागिले 7 7 9 63 63 मधून 63 गेले बाकी उरली 0 वरून घेतले 6. आता 7 ने 6 ला भाग जात नाही, मग पुन्हा शून्याचा भाग 6 तून 0 गेला 6 वरून घेतले 3 झाले 63 आणि 7 9 63 63 मधून 63 गेले बाकी उरली 0. तर मित्रांनो पहिल्या भागाकारामध्ये आपला भागाकार होता 707 आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये आपला भागाकार आला 909. म्हणजे भागाकार मित्रांनो वाढला. 707 चा 909 झाला. म्हणजे मित्रांनो 909 वजा 707 9वातनं 7 गेले 2 शून्यातून 0 गेला 0 आणि 9वातनं 7 गेले 2. तर मित्रांनो भागाकार 202 ने वाढलेला आहे. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी 202. विद्यार्थी मित्रांनो पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया या घटकावरील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आपण बघितले. यानंतर पुढचा टॉपिक आणि पुढच्या टॉपिकवरील उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना आपल्या मैत्रिणींना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.